हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. डीएजू अकॅडमीच्या आणखी एका ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकांचं मनापासून स्वागत करतोय. 12वी पुस्तकपालन आणि लेखाकर्म, इन शॉर्ट मराठी मीडियमचा अकाउंट. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे की मराठी मीडियमचा जो अकाउंटचा पेपर प्रेझेंटेशन आहे तो एक्झॅक्ट परीक्षेमध्ये कशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा पुस्तकपालन आणि लेखाकर्म या विषयात 100 पैकी 100 मार्क्स मिळतील. मी मागच्या अनेक वर्षापासून इंग्लिश मीडियम ॲज वेल एज मराठी मीडियमच्या मुलांना पुस्तकपालन आणि लेखाकर्म हा विषय टीच करत असतो. महाराष्ट्रातल्या काही मोजक्याच कॉलेजेस असे आहेत की जिथं अकाउंट्स हा सब्जेक्ट मराठीमधून आहे, म्हणजे बुक किपिंग अँड अकाउंटन्सीच्या ऐवजी पुस्तकपालन आणि लेखाकर्म आहे. एक्झाम्पल मध्ये घ्यायचं गेलं तर वसमत किंवा ज्याला बसमत नगर असं म्हणतात, बहिर्जी नाईक तिथं कॉलेज आहे. तिथून खूप सारे विद्यार्थी जॉईन होतात. गंगाखेडच्या काही भागात गंगाखेडमध्ये सुद्धा मराठी मीडियम मधून अकाउंट्स आहे. त्यानंतर साताराचे काही कॉलेजेस आहेत जिथं मराठी मीडियम मधून अकाउंट्स आज सुद्धा घेतल्या जातं आणि इथून अनेक विद्यार्थी दरवर्षी आपल्या डीएचयू अकॅडमीचे बिग बुल बॅच जॉईन करतात. त्याच्यामध्ये आपण त्यांना ऑनलाईन माध्यमातून पुस्तकपालन आणि लेखाकर्म हा विषय त्यांना शिकवत असतो. गेल्या वर्षी 2024 बोर्डामध्ये जो अकाउंटचा पेपर झाला होता, पुस्तकपालन आणि लेखाकर्माचा पेपर झाला होता. दिनांक 7 मार्च 2024 रोजी पेपर झाला होता आणि आपल्या डीए2 अकॅडमीचाच एक विद्यार्थी आहे, भाग्येश्वर लंजेवार असं त्याचं नाव आहे. तर त्याचा हा पेपर आपण आज डिस्कस करणार आहोत, कारण त्याला पुस्तकपालन आणि लेखाकर्म या विषयामध्ये 80 पैकी 80 गुण आहेत. राईट. वरील जे अकाउंटचे सब्जेक्ट स्क्रीनवर पाहतात हे तुम्हाला बीकॉमला आहेत आणि याच्याविषयी पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत, जे तुम्हाला पुढच्या वर्षी कामाला येतील. बट जर तुम्ही यावर्षी मराठी मीडियम मधून अकाउंटचा पेपर देणार असाल तर हा व्हिडिओ नक्की तुम्हाला पाहायचा आहे, कारण त्याचा पेपर 3 वेळेस चेक करण्यात आलं आणि शेवटी असं डिसाईड झालं की बाबा काहीच त्याच्यामध्ये मिस्टेक त्या 3 सरांना आढळलेली नाहीये, त्यामुळे त्यांनी 80 पैकी 80 गुण त्याला देण्यात आलेला आहेत. याचा पेपर 2 रिझन्स मुळे मला शो करायचा आहे. सर्वात पहिलं रिझन ते तर आहेच की बाबा आपला बिग बुल बॅचचा स्टुडंट आहे आणि 80 पैकी 80 मार्क्स त्याला मिळालेले आहेत. सेकंड रिझन आहे की अनेक विद्यार्थ्यांचं मागच्या जेवढेही व्हिडिओज मी युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत पेपर प्रेझेंटेशनशी रिलेटेड, त्यांच्या मनामध्ये एक कुठं ना कुठं डाऊट आहे की बाबा सर अक्षर चांगलं असेल तरच आउट ऑफ मार्क्स पडतात असं नाहीये. भाग्येश्वरचं पण सुद्धा अक्षर जो आहे तो एकदम, मी काय त्याच्या हँडरायटिंगला जज करत नाहीये, पण जे एका वर्गामध्ये मॅक्सिमम जणांचं असतं ना ऍव्हरेज हँडरायटिंग, तशा पद्धतीची ऍव्हरेज हँडरायटिंग आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की अकाउंटच्या पेपरमध्ये हँडरायटिंग मॅटर करत नाही. अकाउंटच्या पेपरमध्ये डिजिट्स मॅटर करतात की जे ओळखू येत आहेत का नाहीत, जे अंक तुम्ही लिहिता. ऑल राईट. सो फर्स्ट ऑफ ऑल बघा, जो पेपर झाला होता त्याच्यामध्ये सर्वात पहिलं पुस्तकपालन आणि लेखाकर्माचा पहिला प्रश्न होता, गटात न बसणारा शब्द ओळखा. आणि त्याच्यामध्ये म्हणजे फाईन ऑड वन आउट काइंड ऑफ सारखं विक्री झालेले भांडवल, खपलेले भांडवल, मागणी केलेले भांडवल आणि वसूल झालेले भांडवल आणि समभाग. आता आन्सर सर्वसामान्यपणे काय ह्याचा आन्सर येईल समभाग. पेपर लिहित असताना त्यानं सर्वात पहिल्या पेजवर काही अशा पद्धतीने जेवढे ऑब्जेक्टिव्ह आहेत पटापट पटापट एकाखाली एक गटात न बसणार आहेत ते त्यांनी लिहून टाकलं. छोटी छोटी अशी मिस्टेक्स होत असतात, इग्नोर करायचं, जास्त मनावर घ्यायचं नाही. अशा ह्याला इग्नोर करायचं, सरळ सरळ जे पण तुमचा आन्सर येईल किरकोळ प्राप्ती इथे लिहून टाकायचं. अशा गोष्टी इग्नोर केल्या जातात टीचर्स मार्फत. हे झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न होता, खालील विधानांसाठी आपण सहमत आहात का असहमत ते सांगा. हा सुद्धा कॉमन सेन्स वालाच प्रश्न आहे. सरळ सरळ तो काय करेल, किंवा इवन त्याच्या जागी दुसरं कोणी असलं असतं तो काय केला असता, असं एका पेजवर सर्व क्वेश्चन लिहिला असता, म्हणजे क्वेश्चन नंबर टाकला असता आणि डायरेक्ट नंबर टाकून सहमत किंवा असहमत ते लिहिला असता. त्यांनी सुद्धा काही अशाच पद्धतीने केलेला आहे. ऑब्जेक्टिव्ह मॅक्सिमम मुलांना माहित असतात, तरी सुद्धा हा व्हिडिओ काही काही जण असे बघत असतात की जे कॉलेज करत नाहीयेत. राईट. काही काही जणांचं लग्न वगैरे झालेलं असतं किंवा 17 नंबरचा फॉर्म भरून अनेक वर्षानंतर एक्झाम देत असतात. सो हे सर्व गोष्टी त्यांना विसर पडलेल्या असतात. सो सुरुवातीपासून एक वेळेस सांगावं लागतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, खालील दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्यायाची निवड करा आणि विधाने पूर्ण करा. असे काही प्रश्न आले होते. टोटल 5 प्रश्न याच्यामध्ये आले होते. कधी पण लक्षात घ्या, विधाने पूर्ण करा हा लिहित असताना तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण विधान व्यवस्थित लिहायचं आहे. जसं की संस्था विसर्जनाच्या वेळी संपत्ती आणि देयता रोखीकरण खात्याला स्थानांतरित करण्यात येतात. राईट. पुस्तकी किंमतवर स्थानांतरित करण्यात येतात. त्यानंतर भागीदारी करारात उल्लेख नसेल तर भागीदाराच्या कर्जावर 6% दराने व्याज
ध्येय असेल. हे सर्व ऑब्जेक्टिव्ह तुमच्या पाठ्यपुस्तकातूनच येत असतात. 20 ऑब्जेक्टिव्ह असतात, राईट, ज्याला आपण वस्तुनिष्ठ प्रश्न असं म्हणतो. आणि ते सर्व मॅक्सिमम चान्सेस आहेत की तुमच्या पुस्तकातूनच येतात, राईट. 1-2 ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ प्रश्न असे असतात की जे पुस्तकातल्या आतल्या विभागातून येतात. ते कसं कव्हर करायचं मी तुम्हाला सांगेन. नेक्स्ट जो प्रश्न होता तो होता खालील विधानांसाठी एक शब्दसमूह किंवा संज्ञा द्या. टॅली ही संगणक प्रणाली सॉफ्टवेअर या प्रकारात मोडते, मर्कंटाईल प्रकारात मोडते. आन्सर बघा विद्यार्थ्यांना काय लिहिलेलं आहे, व्यापारी, राईट, कारण आता मराठी मीडियमचा, राईट, व्यापारी लिहावं लागेल. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा बाकीचे सर्व ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत. इथं पेपर लिहित असताना त्यांना लक्ष नव्हतं, तर त्यांना काय केलं, ऍज इट इज क्वेश्चन लिहिलं. मग त्याला नंतर रिअलाइज झालं बाबा हा तर शब्द सुचवा आहे, शब्द सुचवामध्ये प्रश्न लिहायची गरजच नाहीये. त्या स्वतःला सेल्फ रिअलायझेशन झालं. मग त्यानं काय केलं, ते लिहिलेलं कट केलं आणि डायरेक्ट नंबर टाकून आन्सर लिहिलं. सर हे जे खाडाखोड आम्ही केलेली आहे त्याला मार्क्स मिळतात का, सॉरी ते केल्यामुळे मार्क्स कटतात का, मार्क्स कटत नाही. हे सर्व गोष्टी इग्नोर केल्या जातात, राईट. डन. हे झाले सर्व ऑब्जेक्टिव्ह. ओके, आता ऑब्जेक्टिव्ह नंतर मोस्ट ऑफ टाइम काही काही विद्यार्थी काय करत असतात, दोन प्रकार असतात. ओके, एक प्रकार असतो की जसं प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारलेला आहेत, भागीदारीचा प्रवेश, मग त्याच्यानंतर निवृत्ती, त्याच्यानंतर भागीदार, म्हणजे एक 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 जसं प्रश्न दिलेला आहे तसं नुसार चॅप्टर आन्सर्स लिहित असतात. काही काही विद्यार्थी काय करतात मोस्ट ऑफ टाइम की ऑब्जेक्टिव्ह झाल्यानंतर डायरेक्ट प्रश्न 7व्याकडे जातात, भागीदारीच्या अंतिम लेखे आणि नफा न कमवणाऱ्या संस्थांच्या गणिताकडे जातात आणि तिथं जाऊन प्रश्न 6वा आणि 7वा सॉल्व्ह करतात, राईट. सर असं जमते का की अगोदर ऑब्जेक्टिव्ह नंतर डायरेक्ट मोठे मोठे 12-12 मार्काचे प्रश्न घ्यायचे, काही प्रॉब्लेम नाहीये. बट मी तुम्हाला सजेस्ट करेन की जर तुम्हाला असं वाटत असेल की सर ते 2 मोठे मोठे मार्काचे प्रश्न आहेत, मला वेळच पुरत नाहीये, हे 8-8, 10-10 मार्काचे प्रश्न सॉल्व्ह केलं बरं बसल्यापेक्षा मी डायरेक्ट ते 2 सॉल्व्ह करतो आणि ते 2 बरोबर येतात, अशा सिच्युएशन मध्ये मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही ऑब्जेक्टिव्ह झाल्यानंतर ते करा. बट सहसा माझ्या ऑफलाईनच्या स्टुडंटला मी सहसा राय देत असतो पर्सनली. जर कोणी विचारलं की सर तुमच्या मते काय वाटतंय आम्हाला सांगा, आमचा विचार करू नका, तुमच्या मते काय वाटतंय, मला असं वाटतं की बाबा तुम्ही प्रश्न वाईज जायचं, म्हणजे सर्वात पहिला भागीदारीचा प्रवेश, दुसरा तिसरा करत शेवटपर्यंत जायचं. टाइम पुरते, प्रॅक्टिस जर असेल तर तुमची वेळ पुरते, वेळ पुरणार नाही. अकाउंटच्या पेपरमध्ये असं कधी झालंच नाही की बाबा विद्यार्थ्याला वेळ पुरवलेला नाहीये. ओके, तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास जर झाला असेल, समायोजना तुमचे प्रत्येक क्लिअर असेल, कन्सेप्ट जर क्लिअर असेल, तर अकाउंटचा पेपर 2 ते 2.25 तासामध्ये मॅक्स टू मॅक्स होतो. ओके, आता बघा भाग्येश्वरनं काय केलेलं आहे, डायरेक्ट इथं येऊन प्रश्न 6वा सॉल्व्ह केलेला आहे. म्हणजे त्यानं काय केला की ऑब्जेक्टिव्ह झाल्यानंतर डायरेक्ट प्रश्न क्रमांक गेला 6 कडे. चालते का? यस, डेफिनेटली चालते. आता प्रश्न क्रमांक 6 होता नफा न कमवणाऱ्या संस्थांचे लेखे, आणि प्रश्न काही अशा पद्धतीने तुम्हाला आला होता की 1 एप्रिल 2019 रोजी डॉक्टर अनिश कोरगावकर यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केले, राईट. तुमच्या पुस्तकामध्येच डॉक्टर अभिनव भारतचं जो गणित आहे त्याच पद्धतीचं गणित आहे, फक्त पुस्तकामध्ये अभिनव भारत आहे आणि इथं डॉक्टर अनिश कोरगावकर असं दिलेलं आहे. आता या व्हिडिओमध्ये नीट लक्ष द्या, हा व्हिडिओ पेपर प्रेझेंटेशनचा व्हिडिओ आहे, पेपर रिव्ह्यूचा नाही. पेपर प्रेझेंटेशनच्या व्हिडिओमध्ये फक्त पेपर कसं लिहायचं हे सांगलं जातं. पेपर रिव्ह्यूच्या व्हिडिओमध्ये त्या कोणत्या प्रश्नाचं आन्सर काय होतं हे डिस्कस केलं जातं. ओके, त्यामुळे या व्हिडिओमध्ये मॅक्सिमम फोकस पेपर प्रेझेंटेशन वरच देईन मी, की काय काय गोष्टी तुमच्या पेपर चेक करत असताना तपासल्या जातात. आता नफा न कमवणाऱ्या संस्थांचं लेखे हा धड्यामध्ये उत्तर लिहित असताना तुम्हाला 2 तक्ते तयार करावे लागतात. एक तक्ता तयार करावा लागतो उत्पन्न व खर्च खात्याचा आणि एक तक्ता तयार करावा लागतो ताळेबंदाचा, चालू वर्षाचा ताळेबंदाचा. तर सर्वात पहिले काय काय गोष्टी लिहायच्या असतात, ज्या पण संस्थेचं गणित करायला तुम्ही त्यांचं नाव कंपल्सरी लिहायचं असते आणि तारीख लिहायची असते ज्या वर्षी तुमचं आर्थिक वर्ष संपत आहे. त्यानंतर अशा पद्धतीने पूर्णपणे तयार केलात. चेक करा, एका नावे बाजूला खर्च लिहिलं, जमा बाजूला उत्पन्न लिहिलं आणि सर्व गोष्टी व्यवस्थित लिहिल्यात. कुठंच काही असं खाडाखोड वगैरे नाहीये. हँडरायटिंग जरी ॲव्हरेज असली तरी खाडाखोड वगैरे नाहीये, सर्व गोष्टी व्यवस्थितपणे मॅनेज केलेल्या आहेत. त्याच्यानंतर
इथं वाढावा सुद्धा लिहिलेला आहे आणि इथं 6 मार्क्स याला देण्यात आलेले आहेत. आता याची जी ताळेबंद आहे, ताळेबंद त्यांना काय केलं, पेज क्रमांक फोकस करत जा छोटे छोटे गोष्टी. हा पेज क्रमांक होता 7, राईट. चेक करा हा पेज क्रमांक किती होता, 7. तर त्यानं काय केलं, पेज क्रमांक 8 वर येऊन ऑब्व्हियसली पेज क्रमांक 8 वरच येईल, इथं ताळेबंद तयार केला आणि ताळेबंद मध्ये राहिलेली जी माहिती आहे ते पद्धतशीररित्या पूर्णपणे लिहून टाकली आणि शिक्षकाला याच्यामध्ये कुठं काही मिस्टेक वगैरे आढळली नाहीये. सर्व गोष्टी आतील कॉलम आणि बाहेरच्या कॉलमच्या सर्व गोष्टी, इनर कॉलम आणि आउटर कॉलम सर्व व्यवस्थित चेक केलं. बघा ना, एक एक गोष्टी त्यांच्या मार्फत चेक करण्यात येते. अशा पद्धतीने ते राईट 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 करत असतात. आणि मग सर्वात शेवटी ताळेबंदाची टोटल लिहिली आणि 6 मार्क ताळेबंदाला आणि 6 मार्क उत्पन्न व खर्च खात्याला, राईट, या त्याला मिळाले. अशा पद्धतीने 12 मार्क्स त्याला मिळालेले, कारण पेपरचा जो दर्जा होता, राईट, तो खूप इझी आला होता. मग 2022, 2023 आणि 2024 मध्ये बॅक टू बॅक 3 वर्ष पेपर खूप इझी आलेले आहेत. 2025 मध्ये कुठं ना कुठं त्यांनी अवघड गणित टाकू शकतात. अवघड म्हणजेच काय, जे 5 प्रश्न गणिताचे आहेत, प्रश्न क्रमांक 2, 3, 4, 5 आणि 6, 7, जे 5 प्रश्न आहेत 2 ते 5 पर्यंत, 7 पर्यंत, तर हे सर्वच्या सर्व प्रश्न आहेत ते कुठं ना कुठं पहिले 6 प्रश्न ते त्या 6 पैकी 2 तरी प्रश्न त्यांनी अवघड टाकते. म्हणजे फायनलचं जर अवघड टाकलं, अंतिम लेखेचं, तर नफा न कमवणाऱ्या संस्थाचं सोपं टाकतं, राईट. त्याच्यानंतर भागांची विक्री, ज्याच्यामध्ये तुम्हाला कीर्द नोंदी वगैरे करावं लागतात, ते जर सोपं टाकलं, तर मग मृत भागीदाराचे जे लेखे आहेत, भागीदाराचा मृत्यू ह्या चॅप्टरचे, ते कुठं ना कुठं अल्टरनेटली सायमल्टेनियसली एक सोपं तर एक अवघड ते टाकत असतात. ओके, त्याच्याशी रिलेटेड आपण चर्चा करूयात, त्याच्याबद्दल काही वाद नाहीये. नेक्स्ट जो प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह केलेला आहे, समोरच्या पेजवर लगेच येऊन त्यानं जुनं ताळेबंद तयार केला, बट त्याची काही गरज त्याला लागलेली नाहीये, त्यामुळे ते कट करून टाकण्यात आलं. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7 त्यानं तयार केला, जो की होता तुमच्या प्रश्नपत्रिकेतील अंतिम लेखे, भागीदारीचे अंतिम लेखे या प्रकरणातील. ओके, याच्यामध्ये मामा आणि काका याचं गणित आलं होतं. बघा, तुमच्या पुस्तकांमध्ये जे प्रात्यक्षिक उदाहरणे आहेत, प्रात्यक्षिक उदाहरणे भागीदारीचे अंतिम लेखे, त्याच्यामध्ये 7 पासून 10 पर्यंत जे आहेत ते थोडीशी काय विचित्रच गणित आहेत. म्हणजे अगोदरचे सर्वच्या सर्व इल्युस्ट्रेशन्स, सोडविलेले उदाहरणं जर बघितलं, तर प्रत्येक गणितामध्ये व्यापार खाते, नफा तोटा खाते, ताळेबंद तयार करायचा आहे. बट प्रात्यक्षिक उदाहरणामध्ये गेलात तर काही काही गणितामध्ये तुम्हाला फक्त व्यापार खाते आणि नफा तोटा खाते तयार करा म्हणलेलं आहे, ताळेबंद तयार करू नका असं सांगितलेलं आहे. आणि काही काही गणितामध्ये ढोबळ नफा अगोदरपासूनच दिलेला आहे, त्यामुळे व्यापार खाते तयार करायची तुम्हाला गरज नाहीये, फक्त नफा तोटा खाते आणि ताळेबंद हे दोनच तयार करायचे, अशा काही काही गणितामध्ये सांगितलेलं आहे पुस्तकात. बट त्यातूनच एक गणित त्यांनी उचललं आणि इथं छापलं आणि त्याला नाव दिलं मामा आणि काका. या गणितामध्ये त्यांनी काय केलं बघा, आता मोस्ट ऑफ टाइम काय होतं की स्टुडंटला जेव्हा हे 7वं गणित सॉल्व्ह करायचं असतं, तर गणित सॉल्व्ह करण्याच्या अगोदर आपली मेंटॅलिटी असते फायनल अकाउंट्स, भागीदारीचं अंतिम लेखाचं गणित करायला, तर गणित करण्याच्या अगोदर आपण ऑटोमॅटिक चला वही घ्या, स्केल घ्या, व्यापार खाते तयार करा, नफा तोटा खाते तयार करा, चालू खाते असेल तर चालू खात्याचा तक्ता तयार करा आणि ताळेबंदाचा तक्ता तयार करा, राईट. मग जेव्हा गणित आपण करायला बघतो, एक 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 समायोजना वगैरे आपण व्यवस्थित वाचतो, त्यावेळेस असं आपल्याला निदर्शनास येते की बाबा ह्या गणितामध्ये आपल्याला नफा तोटा खाते किंवा या गणितामध्ये आपल्याला व्यापार खाते तयार करायचंच नाही. त्याला सुद्धा असंच झालं की गणित सॉल्व्ह करण्याच्या अगोदर त्यानं पूर्ण तक्ते मारून घेतले आणि मग त्याला रिअलाइज झाले की बाबा गणितामध्ये इथं जेव्हा मी पाहतो तर काय की सर ढोबळ नफा अगोदरपासून उत्तरामध्ये दिलेला आहे. ओके, मग नंतर रिअलाइज झाले की सर हा ढोबळ नफा अगोदरपासून उत्तरामध्ये दिलेला आहे, तर मग आता व्यापार खाते तयार करायची गरज नाहीये, मग आता आपल्याला फक्त काय करायचं, नफा तोटा खाते तयार करायचं आहे. मग त्यानं काय केलं, इथं जस्ट उगा बेसिक नावापुरता नफा तोटा वगैरे लिहिला आणि देन इथं नफा तोटा खाते तयार करायला सुरुवात केली, राईट. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट चेक करा,
आता नफा तोटा खाते कशा पद्धतीने त्यांना व्यवस्थित प्रेझेंट केलेलं आहे चेक करा. सर्वात पहिले लिहिलं मामा आणि काका यांच्या पुस्तकातील नफा तोटा खाते कंपल्सरी लिहावं लागेल. जर एखादं एक गणित तुम्ही तयार करायला तर प्रत्येक खात्यांवर त्या खात्याचं नाव, कोणत्या वर्षी संपत आहे, कोणत्या वर्षी चालू होत आहे तो आर्थिक वर्ष, झालं पॉसिबल तर पुस्तकात कोणाच्या पुस्तकात करायला ते सुद्धा लिहायचं. आणि काय अशा पद्धतीने तुम्हाला नफा व तोटा खाते तयार करायचं आहे. त्यानंतर नफा तोटा तयार केल्यानंतर काही काही जण काय करतात की प्रत्येक गणितामध्ये चालू खाते नसेल तर भागीदाराचे भांडवल खाते तयार करतात. यानं सुद्धा त्याच पद्धतीनं भागीदाराचे भांडवल खाते वगैरे तयार केले, जे पण शुद्ध नफा वगैरे येईल ते त्याच्यामध्ये ट्रान्सफर केलं. राईट, शुद्ध नफा वगैरे जे पण येईल ते लिहिलं. अँड त्याच्यानंतर ताळेबंद सुद्धा तयार केलं, ज्या ताळेबंदाची टोटल आली 2,91,000 रुपये. किती झाले? 2,91,000 रुपये. ऑलराईट, डन. एक गोष्ट लक्षात घ्या की असं मी मराठी मीडियमच्या स्टुडंट्सला वगैरे ब्लेम करत नाहीये, बट नंबर ऑफ स्टुडंट्स जर पाहायला गेलं इंग्लिश मीडियमचे जास्त असतं. राईट, आता नंबर ऑफ स्टुडंट्स कम्पेअर टू मराठी मीडियम अकाउंट्स बद्दल बोलावं, कारण मी ज्या ठिकाणी शिकवतो माझं ऑफलाईन कोचिंग सेंटर आहे 2015 पासून, तर तिथं बाकी सर्व विषय जे आहेत ते सर्वच्या सर्व विषय मराठीतून आहेत. म्हणजे जसं की अर्थशास्त्र, ओसीएम, त्यानंतर एसपी, चिटणीसाची कार्यपद्धती, सर्व विषय मराठीतून आहेत. फक्त अकाउंट्स इंग्लिश मीडियम मधून आहे. राईट, आणि इंग्लिश मीडियम वाल्यांना सुद्धा तर सर्व विषय एक्सेप्ट मराठी ते सर्व इंग्लिश मधून असतीलच. हिंदी मराठीला सोडून बाकी सगळे विषय मराठीमधून इंग्लिश मधून असतीलच. बट फक्त आणि फक्त अकाउंट्स सहित सर्व विषय मराठीमधून जर पाहायला गेलं तर खूप कमी कॉलेजेसमध्ये आहे. आणि त्यामुळं मराठीचा जो पेपर आहे तो मोस्ट ऑफ टाइम 2च वेळेस 80 मार्काचा झाला तर 2च वेळेस चेक होतो, त्यापेक्षा जास्त वेळेस चेक होत नाही. हे मला एका मराठीच्या टीचरनं सांगितलेलं आहे की ज्या कॉलेजवर ते काम करतात त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. की मग मी त्यांना विचारलं की सर मग मॉडरेटर, चीफ मॉडरेटर आणि चीफ मॉडरेटर हे आम्हीच असतो. पहिली वेळेस जेव्हा चेक झाला मॉडरेटर म्हणून आम्ही चेक करतो, दुसरी वेळेस जेव्हा चेक झाला चीफ मॉडरेटर म्हणून चेक करतो. आता मी त्यांना काही क्रॉस क्वेश्चन नाही केलं, बट ठीक आहे म्हटलं, कारण रिस्पेक्टेड सर आहेत, बोलत जमत नाही. कितीही जरी आपण त्यांच्यापेक्षा बाकी सर्व गोष्टीनं ऍडव्हान्स वगैरे असलो तरी वयानं आणि एक्सपिरियन्सनं ते पुढे आहेत. ऑलराईट, त्यामुळे आपल्याला रिस्पेक्ट करावं लागते असं त्यांनी सांगितलं होतं. बट मला कुठं ना कुठं त्याच्यावर असं यकीन पटत नाहीये. मराठी मीडियमचे सुद्धा पेपर मल्टिपल टाइम चेक्स होतात. ओके, जस्ट टू क्लॅरिफाय दॅट. त्याच्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आता त्यानं सॉल्व्ह केलेला आहे, चेक करा. दुसरे शेवटचे 2 प्रश्न त्यानं सॉल्व्ह केले, बरोबर आहे. पहिल्या 1 ते सव्वा तासामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, प्रश्न क्रमांक 7 दोन्ही सॉल्व्ह केले. तो झाला एकदम टेन्शन फ्री, कारण मॅक्सिमम मुलांच्या मनात ते चालू असतं फायनलची टोटल येईल का नाही, एनपीओची टोटल काही येईल का नाही. त्यानं अगोदरच ते 2 सॉल्व्ह करून टाकले. एका घंट्यामध्येच त्यानं पूर्ण विषय संपून टाकले. बस आता त्याला काय करायचं आहे, ऍडमिशन ऑफ पार्टनर सॉल्व्ह करायचा आहे, भागीदारीचा प्रवेश किंवा निवृत्त दोन्हीपैकी एक सॉल्व्ह करेल, किंवा मग विसर्जन किंवा विपत्राचे हस्तांतरण ह्या दोन्हीपैकी एक सॉल्व्ह करेल. त्याच्यानंतर भागांची विक्री किंवा भागीदारीचा मृत्यू दोन्हीपैकी एक तरी येणारच आहे, ते सुद्धा सॉल्व्ह करेल. बट मेन त्याच्या डोक्यावरचं टेन्शन क्लिअर झालं. त्याच्यानंतर आता तो बघितला प्रश्न दुसरा, त्याच्यातलं राज, राहुल आणि नितीन चा प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करायला स्टार्ट केला, जो की होता भागीदारीची निवृत्ती. कारण जर पाहायला गेलं तर सीता आणि गीता हे भागीदारीच्या प्रवेश मधले गणित होते, त्यामुळे हा तर त्यांना केलाच नाही. सरळ सरळ तो गेला भागीदारीच्या निवृत्तीवर आणि तिथे जाऊन राज, राहुल आणि नितीनचा प्रॉब्लेम तो सॉल्व्ह केला. आणि ह्याच्यामध्ये काय काय तयार करायचं होतं, नफा तोटा समायोजन खाते, भागीदाराचे भांडवल खाते आणि संस्थेच्या नवीन ताळेबंद. बरोबर आहे, कारण नवीन ताळेबंद का, कारण राहुल, राज आणि नितीन मधून जेव्हा नितीन किंवा राज वॉट एव्हर कोण निवृत्त झाला, नितीन सॉरी राहुल नावाचा भागीदार निवृत्त झाला, तर निवृत्त झाल्याबरोबर अगोदरची भागीदारी संपुष्टात येते आणि नवीन भागीदारी चालू होते राहुल गेल्यामुळं राज आणि नितीन यांच्यामध्ये. ओके, आता तक्ते बघा. सर्वात पहिले त्यानं काय केलं, नफा तोटा समायोजन खाते, ज्याला इंग्लिश मध्ये प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट म्हणतात, ते त्यानं तयार केलं. आणि ज्याच्यासाठी त्याला
जस्ट 1 सेकंड. गाईज मला फक्त 1 मिनिटाचा टाइम द्या. ओके. नफा तोटा समायोजन खाते त्यानं तयार केलं, ज्याच्यासाठी त्याला 2.5 मार्क मिळाले. राईट, 2.5 मार्क नफा तोटा समायोजन खात्यासाठी मिळाले. साधं सिंपल लॉजिक आहे. चुका होणार, अकाउंट मध्ये इग्नोर केल्या जातात, कारण अकाउंट्स मध्ये व्हॅल्यू कशाला दिली जाते, तर अकाउंट्स मध्ये व्हॅल्यू दिली जाते ह्या रकमेला. राईट. आता इथं आणखी 1-2 छोटे मोठे चुका झाले विद्यार्थ्याकडून, जे तुम्ही करू नका, कारण यानं चूक केली, शिक्षकांनी मनावर घेतलं नाही शिक्षकांनी. ऑलराईट, त्यामुळे याला मार्क्स मिळाले. बट पुनर्मूल्यांकन खात्याचा जो नफा आहे तो राहुल नितीन यांचं नाव लिहून ही जी रक्कम आहे ते इनर कॉलमला लिहायला पाहिजे इथं, आणि मग जे पण ह्या तिघांची बेरीज येईल ते आउटरला लिहायला पाहिजे. बट शिक्षकांनी ह्या छोट्याशा गोष्टीवर लक्ष दिलं नाही. बट काही काही टीचर्स असे असतात, आता तुमच्यापैकी जर कोणी टीचर हा व्हिडिओ बघत असतील तर त्याला बरोबर वाटले बाबा असे कसे मार्क पडू शकतात, ही अमाऊंट तर इनर कॉलमला यायला पाहिजे. राईट, अशा थॉट प्रोसेसचे टीचर असले तर मार्क कटतील. बट काही काही टीचर असतात, इनरला लिहिला काय, आउटर लिहिला काय, बेरीज तर तेवढीच यायली, अशा थॉट प्रोसेसचे पण काही टीचर असतात, मग ते मार्क्स देऊन टाकतात. मी कशामध्ये येईल, मी इथं मार्क कट केले असते, कारण हे तिघांची बेरीज इनरला लिहून मग ह्या तिघांची जी रक्कम आहे 6150, 2460 आणि 3790 हे मधल्या कॉलमला लिहायला पाहिजे होते, आणि मग या तिघांची बेरीज येईल ते आउटर कॉलमला लिहायला पाहिजे होती. ओके. आणि मग त्याच्यानंतर नेक्स्ट जो खाते असेल तो असेल भागीदारीचे भांडवल खाते. भागीदारीच्या भांडवल खात्याच्या जमा बाजूला नफ्याची रक्कम ट्रान्सफर केली, आणि ट्रान्सफर केल्यानंतर हा सुद्धा अकाउंट क्लोज केला. ह्याला 3 मार्क मिळाले. बघा, गणित किती मार्कासाठी आहे, भागीदारीचा निवृत्त किंवा निवृत्त भागीदारीचे लेखे. ओके, 10 मार्कासाठी गणित आहे, तर 2.5 मार्काला ते, 3 मार्कासाठी हे. राहिलं काय, ताळेबंद. ताळेबंद त्यानं समोरच्या पेजवर तयार केले, आणि ताळेबंदासाठी त्याला जवळपास 4.5 मार्क त्याला मिळाले. राईट, 4.5 मार्क्स मिळाले. त्याच्यामध्ये त्यानं राहुलचे कर्ज खात्याला, कारण निवृत्त झाला त्यामुळे कर्ज खात्याला स्थानांतरित करावं लागेल रक्कम, 66,660 रक्कम तिथं स्थानांतरित केली. देन टोटल सुद्धा त्यानं लिहून टाकलं. अशा पद्धतीनं ताळेबंद सुद्धा तिथंच संपुष्टात आले. ऑलराईट, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट जो गणित त्यांना सॉल्व्ह केला तो होता प्रश्न क्रमांक 3. चेक करूयात प्रश्न क्रमांक 3. हा, विपत्राचे हस्तांतरण. कारण प्रश्न क्रमांक 3 लाल बाल पाल हा भागीदारीचे विसर्जनचा गणित आहे. तर ह्या भागीदारीचे विसर्जनचं गणित न करता त्यानं प्राधान्य दिलं विपत्राचे हस्तांतरण, बिल्स ऑफ एक्सचेंजला, आणि अरविंदच्या पुस्तकातले गणित केले. आता याच्यामध्ये एक आहारता, अनेक आहारती, ज्याला वन ड्रॉवर मल्टिपल ड्रॉवी असं म्हटल्या जाते इंग्लिश मध्ये. तर याच्यामध्ये तुम्हाला 10 मार्कासाठी गणित येतो. राईट, 10 मार्कासाठी, आणि काही छोटे 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 क्वेश्चन्स येतात. राईट, तर याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं एक एक जर एंट्र्या, 2-2 एंट्र्या, जेवढे एंट्र्या होतात ते जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला कायदेशीररित्या 2-2-2 मार्क्स याच्यामध्ये मिळत असतात. आता अरविंदच्या पुस्तकात सर्वात पहिले त्यानं काय लिहिलं, अरविंदच्या पुस्तकातले एंट्रीज, त्यानंतर तिथून मग गणित करायला त्यानं सुरुवात केली, आणि जर्नल एंट्रीज किंवा कीर्द नोंदी लिहायला त्यानं स्टार्ट केलं. राईट, त्याच्यामध्ये सर्वात पहिले बँकासोबत विपत्राचे बँकांना क्वेश्चन मध्ये चेक करूयात, एक सेकंड. सॅमने स्वीकारलेल्या व बँकेत राशी संग्रहणासाठी पाठवलेल्या 30,000च्या विपत्राचे शोधन झाले व बँक खर्च 200 रुपये. संग्रहणासाठी म्हणजेच काय, आता आपलं नाव आहे अरविंद,
राईट. आपण ऍज अ अरविंद आपण काय केलं होतं, सॅम वर विपत्र तयार केलं होतं आणि सॅमचं विपत्र आपण बँकेला संग्रहणासाठी दिलं होतं. बँक काय करेल, आपल्या ऐवजी बँक पैसे मागायला कोणाकडे जाईल, सॅमकडे, आणि सॅम कडून पैसे घेऊन आपल्या खात्यात स्थानांतरित करेल. आणि हे काम करण्यासाठी बँकेने किती रुपये घेतले होते, कारण बँक फुकट थोडीच काम करणार आहे, बँकेला पण फायदा व्हावा, म्हणून बँक खर्च 200 रुपये झाला. तर आता बँक काय करेल, जे सॅम कडून 30,000 घेईल, त्या 30,000 मधून 200 रुपये बँक त्यांचे काढून घेईल. मग आपल्याला किती रुपये देईल, 29,800. तर बँक खात्याला 29,800, कारण पैसे आले त्यामुळे बँक खाते नावे होतात. त्यानंतर नोंदणी खर्च खाते, राईट, बँक खर्च खाते 200 रुपये, आपल्याला नुकसान झालं. आणि त्यानंतर राशी संग्रहण खात्याला 30,000 रुपये ट्रान्सफर करायचं. याचे दोन वैयक्तिक जरी तुम्हाला कीर्द नोंदी करायचं असेल तर करू शकता, किंवा एक सुद्धा कीर्द नोंदी चालेल. दोन वैयक्तिक केलं तर काय काय होईल, बँक खाते नावे, राशी संग्रहण खात्याला जमा 30,000 30,000, त्यानंतर नोंदणी खर्च खाते नावे 200, बँक खाते जमा 200 200, असं सुद्धा दोन सेपरेट कीर्द नोंदी तुम्ही करू शकता. ओके, आता एक नोंद केला इथं, याच्याला किती मार्क्स मिळाले, 2. त्याच्यानंतर अशाच करत 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 त्यानं सर्व एंट्रीज केले आणि सर्वात शेवटी सर्व एंट्रीज झाल्यानंतर त्याला 9.5 मार्क्स त्याला तिथं देण्यात आले. आय डोंट नो 1 मार्क या शिक्षकांनी कुठं कट केला ते काहीच कळत नाहीये. 9.5 मार्क्स त्याला इथं देण्यात आले. कधी पण लक्षात घ्या, जर 9.5 मार्क्स तुम्हाला एखाद्या प्रश्नामध्ये मिळाले तर ते 9.5 मार्क्स त्याच प्रश्नामध्ये त्याचा राऊंड ऑफ करण्यात येतं. पुढच्या प्रश्नाची 10.5, ह्याचे 9.5 बेरीज करून राऊंड ऑफ होत नाहीये, त्याच प्रश्नामध्ये राऊंड ऑफ केल्या जातात. आणि मग 9.5 मार्क्सचे त्याला किती मार्क्स देण्यात आले, 10 मार्क देण्यात आले. टोटल किती मार्क्स देण्यात आले त्याला, 10. बघा इथं टीचर्सला काय मिस्टेक झाली, काय आढळली, आय डोंट नो. बट तुम्ही जर मराठी मीडियमचे स्टुडंट असाल आणि यावर्षी 12वी कॉमर्स मधून एक्झाम देणार असाल तर हा पीडीएफ तुम्हाला मिळू शकतो आणि तुम्ही हा पीडीएफ बघून कुठे मिस्टेक्स झालेले आहेत काय नाही ते फाइंड आउट करू शकता. सर आता हा पीडीएफ आम्हाला कुठं मिळेल, साधा सिंपल लॉजिक आहे, तुम्हाला जास्त एफर्ट्स घ्यायची गरज नाहीये. तुम्ही आपल्या चॅनलवर आहात म्हणजे आतापर्यंत ऍप्लिकेशन ऑलरेडी DA2 अकॅडमीचं डाउनलोड केलेलं आहे. जरी डाउनलोड केलेलं नसेल तरी मी तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना सांगेन की प्ले स्टोअरला जाऊन DA2 अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा. तिथं 12th कॉमर्स अँड आर्ट्स नोट्स एक्सपर्ट नावाचा कोर्स आहे, तो डाउनलोड करा, तो परचेस करा. 100 रुपीजचा कोर्स आहे आणि त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे अनेक विषयांचे मॉडेल आन्सर्स मिळतील. 95 मार्क्स, 99 मार्क्स, 98 मार्क्स. त्याच्यामुळे तुम्हाला आयडिया होईल की बाबा कशा पद्धतीचं पेपर प्रेझेंटेशन असेल तर आपल्याला एवढे मार्क्स मिळू शकतात. आणि मग ते सर्व व्यवस्थित ऑब्झर्व करायचं. नॉट ओनली दिस बट ऑल्सो महाराष्ट्रातल्या विविध कॉलेजमधील तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळतील, राईट, सर्व विषयांचे प्रॉपर तिथं नोट्स मिळतील. बोर्ड्स 2025च्या परीक्षेच्या अगोदर तिथं प्रत्येक विषयाचे तुम्हाला 5-5 गेस्ट पेपर्स मिळतील. ते जर 5 गेस्ट पेपर सॉल्व्ह केले, गॅरंटीड तुम्ही सुद्धा सर्व विषयांमध्ये 90+ मार्क्स घेऊ शकता, राईट. मॅक्सिमम इन्फॉर्मेशन साठी तो कोर्स बिंदास परचेस करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन त्यानं सॉल्व्ह केलं. मोहिनी कंपनी लिमिटेडचा जो की होता भागांची विक्री, राईट, या चॅप्टर मधून प्रश्न बघा. मोहिनी कंपनी लिमिटेडनं प्रत्येकी 100चे 25,000 समभाग विक्रीस काढले. याच्यामध्ये जास्त काही नव्हतं, फक्त अर्जासोबत अवटणावर, प्रथम याचनेवर आणि द्वितीय अंतिम याचनेवर असे टोटल अर्जाच्या शिवाय 3 विविध कॉल्स होते, राईट, 3 विविध त्याच्यामध्ये एंट्रीज, ती प्रत्येकाचे 2-2 तुम्हाला एंट्रीज करावं लागत होते. ओके, ज्याला ऍप्लिकेशनच्या नंतर, ऍप्लिकेशन म्हणजेच काय, अर्ज, आणि त्याच्यानंतर अशा प्रकारचे 3 वेळेस कंपनी पैसे मागणार 3 टप्प्यांमध्ये, अवटणावर, प्रथम याचनेवर, द्वितीय किंवा अंतिम याचनेवर. बघा अवटणाचे कंपल्सरी 2 एंट्रीज होतात आणि याच्यामध्ये कोणत्याही भागीदाराचे भागाची जप्ती वगैरे झालेली नाहीये, काही नाहीये, त्यामुळे एक्स्ट्रा एंट्री होणार नाहीयेत. या प्रत्येक कॉल्सचे किंवा प्रत्येक हप्त्याचे 2-2 एंट्रीज होतात. म्हणजे टोटल किती कीर्द नोंदी झाले, 8 कीर्द नोंदी झाले. सर्वात सोपं गणित. या गणिताला त्यांनी थोडं आणखी अवघड केले असते जर या गणिताच्या आधारे त्यांनी जर सांगितले असते की बाबा
ताळेबंद तयार करा. तर मग कुठं ना कुठं अनेक जणांचे मार्क्स घटले असते, पण त्यांनी ते सांगितलेले नाहीत. बट यावर्षी ताळेबंद तयार करा म्हणू शकतात तुम्हाला. ओके, सो या प्रत्येकाचे त्यानं बघा एंट्रीज कसे केले. मोहिनी कंपनी लिमिटेडच्या पुस्तकातील कीर्दनोंदी आणि मग एकाखाली एक अशा पद्धतीने त्यानं कीर्दनोंदी करायला सुरुवात केली. बरोबर आहे. इकडचे 3 झाले, त्यानंतर बाजूच्या पेजवर आला आणि अशा पद्धतीने टोटल पहिल्या पेजवर 3 आणि त्यानंतरच्या पेजवर 2 3 4 5 6 7 8 अशा टोटल पद्धतीने तर 8च्या 8 कीर्दनोंदी केले आणि बघू शकता एका नोंदीला 1 मार्क 8 मार्क्स त्याला मिळाले. राईट, हे सर्व लिहित असताना व्यवस्थित जमा नावे लिहत जा. आता अशा प्रकारचे छोटे छोटे मिस्टेक्स होत असतात. राईट, बघा 5वी एंट्री तो लिहित होता, 5वा कीर्दनोंदी ते लिहित असताना कुठं ना कुठं जमा नावेमध्ये त्याला कळालं नाही, सुधारलं नाही. राईट, मग त्यानं काय केलं, कट केलं, वापस पुन्हा सुरुवातीपासून त्यानं लिहायला स्टार्ट केलं आणि मग शेवटी एंट्री किंवा कीर्दनोंदी बरोबर लिहिली. वापस मी वारंवार सांगेलो, अकाउंट्स मध्ये अक्षराला नाही डिजिट्सला मार्क्स असतात, अंकांना मार्क असतात. ते फक्त अचूक तुम्हाला तिथं लिहावं लागेल. आणि मग त्याच्यानंतर आता 5वं गणित होतं. ओके, सुरेश, नरेश आणि परेशचं. तसं तर त्याला प्रश्न क्रमांक 4 होता, त्याच्यामध्ये संगणकीय लेखांकन प्रणालीचे वैशिष्ट्य लिहा असं सुद्धा तिथे देण्यात आलं होतं. बट तो थेरॉटिकल प्रश्न आहे, तुम्ही कितीही चांगलं लिहा, एखादा 1 मार्क तुमचं त्यांनी कट करतात. मग अशा वेळेस त्या प्रश्नांच्या वाटेला जायचं नाही, त्याला तसंच इग्नोर करायचं. प्रश्न क्रमांक 5 होता सुरेश, नरेश आणि परेश. त्याच्यामध्ये दिनांक 30 जून रोजी सुरेशचा मृत्यू झाला. कोणाचा मृत्यू झाला? सुरेशचा मृत्यू झाला. आणि मग त्यांनी एक एक पूर्ण समायोजन वाचल्या आणि मग शेवटी नफा तोटा समायोजन खाते तयार केलं. ऑलराईट, त्यानंतर भागीदाराचे भांडवली खाते तयार केलं अँड त्यानंतर ताळेबंद तयार केलं 3.5 मार्क. अशा पद्धतीनं त्या सुद्धा प्रश्नाला त्याला 8 पैकी 8 मार्क्स मिळाले. ओके, 8 पैकी 8 मार्क्स मिळाले. जेवढेही विद्यार्थी हा व्हिडिओ बघत आहेत, कदाचित या विद्यार्थ्यापेक्षा तुमचं हस्ताक्षर चांगलं असेल, राईट, नो डाऊट. बट अभ्यास सुद्धा तुम्हाला या विद्यार्थ्यापेक्षा चांगलं करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला मार्क्स अशा पद्धतीचे आउट ऑफ पाहिजे असतील तर. कारण खूप साऱ्या विद्यार्थिनीचा प्रश्न असते. आता कितीतरी विद्यार्थी हा व्हिडिओ रात्री 11-12 वाजता किंवा एक्झामचे 1-1.5 महिने पहिले बघत आहेत, किंवा हा व्हिडिओ बघत असताना त्यांच्या सुद्धा माइंडमध्ये कुठे ना कुठे त्यांनी इमॅजिन केलेत, मी सुद्धा आपल्या ट्युशन मधून, मी सुद्धा आपल्या क्लासेस मधून पहिला येईन, 100 आउट ऑफ 100 अकाउंट्स मध्ये मार्क घेईन. असे सर्व जे स्वप्न बघणारे विद्यार्थी आहेत, त्या सर्वांनी या स्वप्न साकार करण्यासाठी 2 वेळेस हा व्हिडिओ पाहावा लागेल. कधी? फर्स्ट टाइम जेव्हा तुम्ही आता पाहतात, आणि दुसऱ्या वेळेस उद्या जर तुमची अकाउंटची एक्झाम असेल तर 1 दिवस अगोदर हा व्हिडिओ नक्की पहा. 40-50 मिनिटाचा व्हिडिओ असेल, 1.5च्या स्पीडवर जरी बघला तर 20 मिनिटात कव्हर होऊन जाते. त्याच्यामध्ये अनेक आयडियाज तुमचे क्लिअर होत असतात. राईट, इथं काय लिहायला पाहिजे, इथं काय लिहायला पाहिजे, कशा पद्धतीने मी लिहितो, या विद्यार्थ्यांना कसं लिहिलं, कशा पद्धतीने मार्क्स कटत होते, का कटले नाहीत, त्याने असे अनेक डाऊट्स तुमच्या मनात क्लिअर होतात. हा झाला डेथ ऑफ पार्टनरचा प्रॉब्लेम. आणि प्रश्नपत्रिकेचा शेवटचा प्रश्न, शेवटचा पेज. आता नीट लक्षात घ्या, मोस्ट ऑफ टाइम ह्याच्या अगोदर मी सुद्धा अनेक अकाउंटशी रिलेटेड व्हिडिओज बनवलेला आहेत. आपलं जे मेन कोचिंग सेंटर आहे तो अकाउंटशी रिलेटेड आहे. राईट, तुम्ही जर यावर्षी एक्झाम देणार असाल, हाऊ टू स्टडी, हाऊ टू गेट 100 मार्क्स इन अकाउंट्स बाय DA2 अकॅडमी असा व्हिडिओ, असं नाव टाका युट्यूबला, DA2 अकॅडमीचा व्हिडिओ दिसेल. हाऊ टू स्टडी थिअरी सब्जेक्ट्स बाय DA2 अकॅडमी असं टाका. 2 महिन्यात कसा अभ्यास कराल, 4 महिन्यात कसा अभ्यास करून 90 पेक्षा पुढे जाल, असे सुद्धा तुम्हाला व्हिडिओ दिसतात आणि ते फॉलो करा. अँड देन सर्वात महत्वाचं, जेव्हाही तुमच्या कॉलेजमध्ये एक्झाम असेल, कोचिंग क्लासेसमध्ये एक्झाम असेल, त्यावेळेस या बारकोडचा वापर करायचा आहे. राईट, या अशा बारकोडवर तुम्हाला सराव करायचा आहे, तरच बोर्डाचा पेपर चांगल्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. दुसरं सर्वात महत्वाचं, जे तुमच्यापैकी अनेक जण रिलेट करत असतील, बघा तुम्ही जेव्हाही तुमच्या ट्युशन मध्ये जात असता, राईट, तुमच्या म्हणजे जिथेही तुमच्या क्लासमध्ये वगैरे
अकाउंटच्या क्लासमध्ये गणित वगैरे करत असतात तर मोस्ट ऑफ जणांकडे अशा प्रकारची एक वही असते. या वहीवर त्यांनी फॉर्मॅट मारत गणित करत असतात. आणि जेव्हा ही टाइम येते कॅल्क्युलेशनचं तर एक साधा कागद असतो तर त्या कागदावर रफ कागदावर ते कॅल्क्युलेट वगैरे करत असतात. ही सवय कुठं ना कुठं तुम्हाला मोडायची आहे. आणि जरी ट्युशन मध्ये तसं केलात बट एक्झाम मध्ये असं एक छोटस कागद घेऊन कागदावर करायचं नाहीये. तुम्हाला डायरेक्ट ह्याच्या मागच्या साईडला येऊन करायचं. कारण बोर्डाची जेव्हा एक्झाम असते तेव्हा तुम्हाला कोणतं वर्किंग नोट साठी कागद देण्यात येत नाही. ओके, तुम्हाला एकच उत्तर पत्रिका देण्यात येते याच्याच मागच्या बाजूला. आता ह्या विद्यार्थ्याचं जर उत्तर पत्रिका बघितलं तर हा उत्तर पत्रिकेचा पेज क्रमांक 25 आहे. पेज क्रमांक 25 वर त्याचा पूर्ण पेपर झाला. ऑल राईट. बट टोटल त्यानं जे कॅल्क्युलेशन असतात एवढं सर्व गणित केला. राईट. अंतिम लेखे, नफा न कमावणाऱ्या संस्थांचं सर्व गणित करत गेला. जे टोटल वगैरे आहे त्यानं काय केलं, एकदम शेवटच्या पेजवर केलं. राईट. रफ कामासाठी, कच्च्या कामाची जागा. राईट. आणि इथं भरलं. आणि मग हा जर पेज भरला, हा सर्वात शेवटचा आहे. सपोज आता हा उत्तर पत्रिका आहे. राईट. हा उत्तर पत्रिकेचा फ्रंट पेज आहे तर तुम्हाला मागच्या पेजवर यायचं आहे. मागच्या पेजवर येऊन इथं तुम्हाला कच्चं काम करायचं आहे. हे झाल्यानंतर इथं जर भरलं तर मग ह्या पेजवर तुम्हाला यायचं आहे. तिथं 4 चौघापुढं सर कच्च्या कामासाठी कागद द्या म्हणायचं नाही. इन्सल्ट करून घ्यायची नाही स्वतःची. ऑल राईट. डन. हा झाला व्हिडिओ. आता तुम्ही जर 12वी कॉमर्स, ऑब्व्हियसली 12वी कॉमर्स आहात, याच्या व्यतिरिक्त पुस्तकपालन आणि लेखाकर्माच्या व्यतिरिक्त आणखी कोणत्या विषयाचा व्हिडिओ तुम्ही एक्सपेक्ट करता की ज्याचं पेपर प्रेझेंटेशन आपल्या चॅनलवर यायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कळेल की बाबा त्या विषयामध्ये कशा पद्धतीने आउट ऑफ मार्क्स घेता येईल. त्या व्हिडिओचं नाव व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये म्हणजे त्या विषयाचं नाव कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. अँड खूप सारे विद्यार्थी मराठी मीडियमचे आय एम शॉक की हा कोर्स परचेस करत आहे. डेली 15-20 येतात. एक्झामच्या टाइम मध्ये तर खूप करतील नो डाऊट. बट त्या मोमेंटला परचेस केल्यानंतर तुम्हाला इतकं सारा माहिती मिळेल या कोर्समध्ये की तुम्हाला कळणारच नाही की कशाला व्हॅल्यू देतो. या मोमेंटला जिथं सगळं शांतता आहे, आणखी कोणी अभ्यासाला सुरुवात केली नाहीये, त्या मोमेंटला जर तुम्ही एक एक मिनिट संघर्ष केलात, ते विश्वास नागरे पाटलाचा डायलॉग आहे ना की जर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडायचं असेल तर शांततेच्या काळात जास्त घाम गाळावा लागेल. राईट. म्हणजे एक्झामच्या टाइम मध्ये जास्त एफर्ट्स घेऊन स्वतःला टेन्स करण्याऐवजी, स्वतःला थकण्याऐवजी, स्वतः टेन्शन मध्ये जाण्याच्या ऐवजी आता जेव्हा युद्धाचा काळ नाही, सगळेजण शांत आहेत, अशा मुवमेंटला जर त्यांना स्ट्रगल वगैरे केलं तर त्यांना आयुष्यात नक्कीच पुढे जातात. ऑल राईट. सो कोर्स परचेस करा. 100 रुपीज याच्यामध्ये खूप सारा डाटा आहे. राईट. त्याचबरोबर जर तुम्ही आणखी कोचिंग क्लासेस जॉईन केलं नसेल तर DHU अकॅडमीची बिग बुल बॅच जॉईन करा, ज्याच्यामध्ये 2500 मध्ये तुम्हाला 12वीचं पुस्तकपालन, लेखाकर्म, चिटणीसाची कार्यपद्धती, अर्थशास्त्र, वाणिज्य संघटन व्यवस्थापन आणि इंग्लिश या सर्व विषयांचं मार्गदर्शन करण्यात येईल. ऑल राईट. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DHU अकॅडमी. टाटा बाय बाय. टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये.